लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अयोध्येपासून अवघ्या 135 किलोमीटर अंतरावर असलेल्या लखनौसाठी ओझर विमानतळावरून आता विमानसेवा सुरू झाली आहे। त्याद्वारे नाशिकहून काही तासातच श्रीरामनगरी अयोध्येत पोहोचता येणार आहे। या सेवेमुळे नाशिकरांना अयोध्या नगरी आता गाठणं सुकर असं ठरणार आहे। दुसरीकडे नाशिकहून अहमदाबादसाठीची सायंकाळची फ्लाईट मात्र रद्द करण्यात आली आहे। ओझर विमानतळावरून सध्या इंडिगो या एकमेव कंपनीची हैदराबाद, अहमदाबाद, इंदूर, नागपूर आणि गोवा अशा 5 शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे। नवी दिल्ली आणि बेंगळुरू या 2 शहरांसाठी तातडीनं सेवा सुरू करण्याची नाशिकच्या उद्योग आणि पर्यटन क्षेत्राची मागणी होती। मात्र नवी दिल्ली विमानतळ प्राधिकरणाकडून स्लॉट्स उपलब्ध करून दिले जात नसल्यानं ही सेवा तुर्तास रखडलेली आहे। ती सुरू होण्याच्या आतच अहमदाबादसाठी असलेल्या 2 पैकी सायंकाळची फ्लाईट इंडिगोनं रद्द केलेली आहे। त्याची भरपाई म्हणून 1 मार्चपासून नाशिक, नागपूर, लखनौ अशी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे। कंपनीनं आपल्या उन्हाळी वेळापत्रकात या सेवेचा उल्लेख केलाय। या सेवेमुळे नाशिकरांना अवघ्या 4 तासात लखनौ गाठता येणार असून तेथून अयोध्या 135 किलोमीटर अंतरावर आहे। नाशिकहून रेल्वेनं अयोध्येला गेल्यास 1 दिवसाहून अधिक काळ प्रवासात जातो। मात्र आता लखनौपर्यंत विमानसेवा सुरू झाल्यानं नाशिक येथून लखनौपर्यंत ओझरहून दररोज दुपारी 4:20 विमान भरारी घेईल। ते व्हाया नागपूर नागपूर येथे रात्री 8:15 वाजता पोहोचेल, म्हणजेच 3 तास 55 मिनिटात ते पोहोचेल। परतीसाठी लखनौ येथून सकाळी 7:30 वाजता उड्डाण घेईल। 11:15 वाजता ते ओझरला पोहोचेल। 7 ते 11,000 रुपये याचे प्रतिभाडे असणार आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।